हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण टॉपिक बघत होतो ज्याचं नाव आहे पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधला आपण पिरियॉडिक ट्रेंड बघत आहोत आणि याच्यामध्ये आपण आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला पिरियॉडिक ट्रेंड इन ॲटोमिक साईज. कशामधला बघायचा आपल्याला पिरियॉडिक ट्रेंड? ॲटोमिक साईजमधला बघायचा आहे किंवा तुम्ही म्हणा ॲटोमिक रेडियस. ॲटोमिक साईज किंवा ॲटोमिक रेडियसमधला आपल्याला पिरियॉडिक ट्रेंड बघायचा आहे. आता पिरियॉडिक ट्रेंड म्हणजे काय तर ते मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही जे एलिमेंट्स आहेत मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधले यांना कंपेअर करता कशामध्ये, पिरियडमध्ये किंवा ग्रुपमध्ये, तेव्हा त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या काही त्यांच्यामध्ये जे काही व्हेरिएशन होत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर्टीजमध्ये जे व्हेरिएशन होत आहेत त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी दिसते, काहीतरी सारखेपणा दिसते, त्याला आपण पिरियॉडिक ट्रेंड म्हटलं होतं. मग आता ॲटोमिक साईजमध्ये किंवा ॲटोमिक रेडियसमध्ये काय पिरियॉडिक ट्रेंड आहे म्हणजे ॲटोमिक साईज किंवा ॲटोमिक रेडियस जे व्हॅरी होत आहे, बदलत आहे, त्याच्यामधली रेग्युलॅरिटी कशी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर सर्वात आधी बघा, तर आपल्याला माहीत पाहिजे की आपण ॲटोमिक रेडियस कशाला म्हणतो, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर ॲटोमिक रेडियस काय असते, तर ॲटोमिक रेडियस हे एक डिस्टन्स आहे. म्हणजे काय म्हणणार आपण, द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड outermost shell containing electrons is called as, काय म्हणणार आपण त्याला, ॲटोमिक रेडियस. म्हणजे ॲटोमिक रेडियस हे डिस्टन्स आहे बिटवीन कोणामधलं, तर न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेल कंटेनिंग इलेक्ट्रॉन. म्हणजे न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट म्हणजे काय, सर्वात बाहेरची शेल ज्याच्यामध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन आहे, याच्यामधलं जे डिस्टन्स असते त्याला म्हणतो आपण ॲटोमिक रेडियस. म्हणजे कसं बघा, समजा आपल्याकडे सोडियम आहे, सोडियम म्हणजे Na, ज्याचा ॲटोमिक नंबर किती आहे, 11 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2. दुसऱ्या शेलमध्ये किती, 8, किती झाले, 10. तिसऱ्या शेलमध्ये किती येणार, 1. म्हणजे 2,8,1 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे सोडियमचं. मग आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं दाखवतो मी बघा, तर हा सोडियमचा झाला न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या भोवतीची पहिली शेल, न्यूक्लियसच्या भोवतीची दुसरी शेल, त्यानंतर न्यूक्लियसच्या भोवतीची तिसरी शेल. अशा पद्धतीनं आपण इथं दाखवल्या वेगवेगळ्या शेल. मग आता याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला, तर हे पहिली शेल आहे, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि तिसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. तर याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. मग आता कोणामधलं डिस्टन्स, तर न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल, तर हे शेवटची शेल आहे, याला काय म्हणतो आपण, आउटर मोस्ट शेल. कोणती शेल आहे, आउटर मोस्ट शेल. मग न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल मधलं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण ॲटोमिक रेडियस. म्हणजे काय, आर. आणि हे जे ॲटोमिक रेडियस आहे हे काय डिफाईन करते, तर हे ॲटमच्या साईज विषयी सांगते आपल्याला. म्हणजे ॲटोमिक साईज, तर बघा जेवढी रेडियस कमी असेल तेवढा ॲटम छोटा असेल, जेवढी रेडियस जास्त असेल तेवढा ॲटम काय असेल, मोठा असेल. आणि हे जे ॲटोमिक रेडियस आहे हे ॲटोमिक रेडियस आपण पिकोमीटरमध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो, पिकोमीटर. आणि तुम्हाला माहित पाहिजे 1 पिकोमीटर म्हणजे असते 10⁻⁻12 मीटर. 1 पिकोमीटर म्हणजे किती असते, 10⁻⁻12 मीटर. तर ॲटमची रेडियस आपण पिकोमीटरमध्ये मेजर करत असतो. स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता हे आपण याच्या डेफिनेशन विषयी बघितलं की डेफिनेशन काय आहे, पण आपल्याला डेफिनेशन सोबतच काय पाहिजे, पिरियॉडिक ट्रेंड पाहिजे. म्हणजे हे ॲटोमिक रेडियस कशा पद्धतीनं चेंज होते ते आपल्याला बघायचं आहे. आणि हा जो पिरियॉडिक ट्रेंड आहे तो आपण 2 पद्धतीनं सांगत असतो. त्या 2 पद्धती कोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये पहिला जो सांगणार आपण पिरियॉडिक ट्रेंड, तर तो आहे फ्रॉम किंवा इन ग्रुप. कशामध्ये सांगणार आपण, इन ग्रुप. ग्रुपमध्ये सांगणार फ्रॉम टॉप टू बॉटम किंवा तुम्ही त्याला म्हणा डाऊन द ग्रुप असं सांगणार आपण. पहिला पिरियॉडिक ट्रेंड सांगत आहोत आपण. तर पिरियॉडिक ट्रेंड कशामध्ये सांगायचं आहे तुम्हाला, ॲटोमिक रेडियसचा ग्रुपमध्ये. फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे काय, वरून खाली, किंवा डाऊन द ग्रुप म्हणजे पण काय होते, वरून खाली. तर आपल्याकडे ग्रुपमध्ये सांगायचं आहे तर आपण पहिला ग्रुप घेऊ, समजा ग्रुप 1. आता ग्रुप 1 मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते इथं मी लिहितो. तर एलिमेंट्स काय आहेत आपल्याजवळ, जसं हलीना, ह ली ना करे
रब से फर्याद असं आपण सांगितलं होतं. मी 4 लिहिले पहिले, बरोबर, समजण्यासाठी. हलीना करे रब से फर्याद एवढे काही पण तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, पहिले 4 लिहायचे. याचे ॲटॉमिक नंबर काय आहे? हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1, लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3, सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11, त्यानंतर पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 19. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा. याच्याजवळ एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून हा एक इलेक्ट्रॉन मी अशा पद्धतीनं दाखवला. त्याच्यानंतर लिथियमसाठी जर बघितलं तर लिथियमसाठी याच्यावर 3 इलेक्ट्रॉन आहेत, पहिल्या शेलमध्ये 2 बसतात, राहिला 1. सोडियमसाठी बघितलं तर पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, झाले 10, राहिला 1 म्हणजे झाले 11. या केसमध्ये बघा तर पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या शेलमध्ये 8, तिसऱ्यामध्ये 8 आणि चौथ्यामध्ये 1, झाले 19. 2 + 8 10, 10 + 8 18, 18 + 1 19. हे झाले यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी ड्रॉ केले समजा, तर हायड्रोजनसाठी काय येणार? न्यूक्लियस आणि हे पहिली शेल, आणि पहिल्या शेलमध्ये तुम्हाला 1 इलेक्ट्रॉन दाखवायचा आहे. लिथियमसाठी जर काढलं तर न्यूक्लियस, त्यानंतर पहिली शेल, न्यूक्लियस त्यानंतर पहिली शेल आणि त्याच्यानंतर दुसरी शेल. तर याच्यामध्ये काय केलं आपण, तर हा याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. हे लिथियमसाठी. सोडियमसाठी काढलं तर न्यूक्लियस, त्यानंतर पहिली शेल, दुसरी शेल, त्यानंतर तिसरी शेल, म्हणजे याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन, बरोबर. आणि पोटॅशियमसाठी काढलं तर इकडे काढतो मी थोडं, म्हणजे ते आता इथं बसणार नाही व्यवस्थित. मग हा न्यूक्लियस, त्यानंतर हे पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, चौथी शेल. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 8 आणि चौथ्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन. बघा 2 8 8 1 पोटॅशियमसाठी. आणि हे आपण वरून खाली येऊ राहिलो, तर जेव्हा आपण पिरियडिक टेबलमध्ये वरून खाली येऊ राहिलो तुम्हाला काय दिसून राहिलं? व्हेन वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम, व्हेन वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम ऑर डाऊन द ग्रुप, म्हणजे जेव्हा तुम्ही पिरियडिक टेबलमध्ये डाऊन द ग्रुप येता किंवा टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये मूव्ह होता, तेव्हा तुम्हाला काय दिसते की ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत आहे. पहिले 1 होता, मग 3 झाला, मग 11 झाला, मग 19 झाला, आणि 1 न्यू शेल इज ॲडेड. प्रत्येक वेळेस काय होऊ राहिली? एक नवीन शेल ॲड होऊ राहिली. इथं शेल किती आहे? 1. इथं शेल किती झाल्या? 2. इथं शेल किती झाल्या? 1 2 3 झाल्या. इथं शेल किती झाल्या? बघा 1 2 3 4 शेल झाल्या, बरोबर. म्हणजे जेव्हा तुम्ही टॉप टू बॉटम येता ईच टाइम काय होत आहे? एक नवीन शेल काय होत आहे? ॲड होत आहे. आणि नवीन शेल जर ॲड झाली, द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस, बरोबर. तर हे डिस्टन्स काय होऊ राहिलं? इन्क्रीज होऊ राहिलं. पहा तर न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन मधलं डिस्टन्स, इथं हे डिस्टन्स, इथं हे डिस्टन्स, इथं हे डिस्टन्स. तर डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. आणि हे डिस्टन्स जर इन्क्रीज होऊ राहिलं तर काय दिसते तुम्हाला? ॲटॉमिक रेडियस काय होऊ राहिली? इन्क्रीज होऊ राहिली. हे ॲटॉमिक रेडियस आहे, हे आहे इथं, हे ॲटॉमिक रेडियस काय होत आहे? इन्क्रीज होत आहे. आणि ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज झाली याचा अर्थ जे ॲटमची साईज आहे ते पण काय झाली? इन्क्रीज झाली. म्हणजे जेव्हा तुम्ही पिरियडिक टेबलमध्ये टॉप टू बॉटम येता ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होते, त्याच्यासोबत न्यू शेल इज ॲडेड ईच टाइम. प्रत्येक वेळेस काय होते? एक न्यू शेल ॲड होते. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन मधलं डिस्टन्स काय होते? इन्क्रीज होते. आणि हे डिस्टन्स इन्क्रीज झालं म्हणजेच जे ॲटॉमिक रेडियस आहे ते ॲटॉमिक रेडियस काय होते? इन्क्रीज होते. आणि ॲटॉमिक रेडियस जर इन्क्रीज झाली म्हणजेच ॲटमची जे साईज आहे त्या ॲटमची साईज पण काय होत आहे? इन्क्रीज होत आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. मग जसं आपण ग्रुप 1 साठी बघितलं तसं आपण ग्रुप 2 साठी करून पाहू किंवा ग्रुप 18 साठी करून पाहू. ठीक आहे, कोणासाठी बघू? ग्रुप 18 साठी बघू. आता 1 साठी बघितलं तसंच आपण सेम ग्रुप 18 साठी करून पाहू. मग ग्रुप 18 मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत तर आपल्याला माहिती आहे, हिना, नीना और करीना का एक्सरे रंगीन आहे ना. तर 3 घेतो मी पहिले. आता पहिले 3 जर घेतले मी इथं तर काय येणार बघा, तर हेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2, निऑनचा 10, आर्गॉनचा किती आहे? 18, बरोबर. मग आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर 2, 2च इलेक्ट्रॉन आहेत. याच्याजवळ 10 आहेत, पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये किती येतील? 8. याच्याजवळ 18 आहेत, पहिल्यामध्ये 2, नंतर 8, नंतर 8, बरोबर. मग आता टॉप टू बॉटम येऊ राहिलो आपण. याच्याजवळ 2 इलेक्ट्रॉन आहेत, पहिल्या शेलमध्ये आहेत म्हणजे न्यूक्लियस आणि हे पहिली शेल ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. याच्याकडे 2 आणि 8 म्हणजे 2 शेल आहेत. मग न्यूक्लियस, पहिली शेल, दुसरी शेल, याच्यात 2 इलेक्ट्रॉन, याच्यात 8 इलेक्ट्रॉन, बरोबर. त्यानंतर आर्गॉनसाठी काढलं तर न्यूक्लियस, पहिली शेल,
दुसरी शेल, तिसरी शेल. पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये परत 8 इलेक्ट्रॉन. मग काय उरालं, व्हेन वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, टॉप टू बॉटम जेव्हा तुम्ही चालले तेव्हा काय होत आहे, प्रत्येक काय दिसत आहे तुम्हाला, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत आहे. 2 होता, 10 झाला, 18 झाला, बरोबर. त्याच्यासोबत अ न्यू शेल इज ॲडेड इच टाइम. प्रत्येक वेळेस तुम्हाला एक नवीन शेल ॲड झालेली दिसते. इथं 1 शेल आहे, इथं 2 शेल झाले, इथं 3 शेल झाल्या. मग याचा रिझल्ट काय झाला, तर डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन काय होऊ राहिलं, इन्क्रीज होऊ राहिलं. आणि डिस्टन्स इन्क्रीज झालं म्हणजेच हे जे ॲटॉमिक रेडियस आहे, हे ॲटॉमिक रेडियस पण तुम्हाला इन्क्रीज होता वेळेस दिसत आहे. आणि ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज झाली, हेन्स ॲटॉमिक साईज जे आहे ते ॲटॉमिक साईज पण काय झाली, इन्क्रीज झाली. ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस का, कारण ॲटॉमिक रेडियस काय झाली, इन्क्रीज झाली. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं. जेव्हा पिरियडिक टेबलमध्ये तुम्ही टॉप टू बॉटम येणार म्हणजे डाऊन द ग्रुप येणार तेव्हा ॲटॉमिक रेडियस काय होणार, इन्क्रीज होणार. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं, स्क्रीनशॉट काढून घ्या. मग जसं आपण टॉप टू बॉटम सांगितलं म्हणजे इन अ ग्रुप सांगितलं, तसंच आपण इन अ पिरियड पण सांगू शकतो. म्हणजेच काय, तर आपण लेफ्ट टू राईट चाललो म्हणजे काय म्हणणार आपण, सेकंड नंबर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, इन पिरियड. जर पिरियडमध्ये बघितलं तर आपण त्याला म्हणतो फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे डावीकडून जेव्हा तुम्ही उजवीकडे जाता, कशामध्ये, पिरियडमध्ये. मग आता पिरियडमधले एलिमेंट समजा आपण पिरियड 2 घेतला समजा, तर पिरियड 2 मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत ते पाहू आपण. तर पिरियड 2 मध्ये आपल्याकडे आहे सर्वात आधी लिथियम, नंतर आहे बेरिलियम, बेरिलियमच्या नंतर कोण आहे, बोरॉन आहे, बोरॉनच्या नंतर कोण आहे, कार्बन आहे, त्यानंतर कार्बनच्या नंतर कोण आहे, तर थोडे दूर दूर काढतो मी, लिथियम, नंतर बेरिलियम, नंतर बोरॉन, नंतर आहे कार्बन, कार्बनच्या नंतर कोण आहे, नायट्रोजन, नंतर ऑक्सिजन, नंतर फ्लोरीन आणि नंतर कोण आहे, निऑन. हे काढले आपण. ॲटॉमिक नंबर काय आहेत पिरियड 2 मध्ये बघितलं तर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे झाले यांचे ॲटॉमिक नंबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार बघा, 2,1 पहिल्यात 2 दुसऱ्यात 1 झाले 3, इथं 4 आहे, पहिल्यात 2 दुसऱ्यात 2 झाले 4, इथं 2,3 झाले 5, इथं 2,4 झाले 6, त्यानंतर 2,5 झाले 7, इथं 2,6, 2,7 आणि हा काय येणार 2,8. हे झाले यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता होत काय आहे पहा, तर तुम्हाला काय दिसत आहे, ॲटॉमिक नंबर जो आहे तो 1-1 न वाढत आहे. 3 होता, 4 झाला, 5 झाला, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे ॲटॉमिक नंबर काय हो राहिला, इन्क्रीजेस बाय 1. म्हणजे व्हेन वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, बरोबर, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1. म्हणजे ॲटॉमिक नंबर तुम्हाला 1-1 न वाढता वेळेस दिसत आहे. दुसरी केस, मग जसा तुमचा ॲटॉमिक नंबर 1-1 न वाढत आहे याचाच अर्थ जो न्यूक्लियस आहे, म्हणजे आता हा लिथियम आहे, तर याच्यामध्ये 2 शेल दिसत आहेत तुम्हाला. तर हा न्यूक्लियस हे पहिली शेल आणि हे दुसरी शेल असं म्हणणार आपण. तर पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. मग आता जर इथं हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसवर चार्ज किती आहे, न्यूक्लियसवर चार्ज असते किती आहे, तर इथं तुम्हाला ॲटॉमिक नंबर 3 दिसते म्हणजे याच्यावरती +3 चार्ज असते, बरोबर, कारण न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असते हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि किती पॉझिटिव्ह, जेवढा ॲटॉमिक नंबर आहे, कारण ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स, तर याच्याकडे प्रोटॉन्स किती आहेत, 3 आहेत आणि प्रोटॉन्सवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे याच्या न्यूक्लियसवर +3 चार्ज आहे. मग हा +3 चार्ज काय करत आहे, या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनला स्वतःकडे काय करत आहे, खेचत आहे, अट्रॅक्ट करत आहे, बरोबर, कारण पॉझिटिव्ह काय करते, निगेटिव्हला अट्रॅक्ट करते. मग या केसमध्ये काय झालं पहा, तर या बीई साठी जर बघितलं तुम्ही तर परत न्यूक्लियस, त्यानंतर हे पहिली शेल, त्यानंतर हे दुसरी शेल. आता याच्यामध्ये जर बघितलं तर इथं याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर. मग आता झालं काय पहा, तर इथं ॲटॉमिक नंबर 4 आहे म्हणजे या न्यूक्लियसवर जो चार्ज आहे तो किती आहे, +4. मग न्यूक्लियसवर +4 चार्ज आहे म्हणजे आता या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करणारे किती जण झाले, 4 जण झाले. इथं इलेक्ट्रॉनला ओढणारे किती जण होते, 3 जण होते. इथं इलेक्ट्रॉनला ओढणारे किती जण झाले, 4 जण झाले. म्हणजे जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन वाढलं. मग आता 2 गोष्टीमधलं जर अट्रॅक्शन वाढलं तर ते अट्रॅक्शन वाढलं म्हणजे जवळजवळ येतील ना. मग जवळजवळ आले म्हणजे साईज काय झाली, कमी झाली. तुम्ही या केसमध्ये गेले समजा समोर, तर याच्यामध्ये बघितलं तर काय येईल बघा, परत न्यूक्लियस, हे पहिली शेल, त्यानंतर हे दुसरी शेल. परत बघा याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन, 1, 2, 3 असे 3 इलेक्ट्रॉन दाखवले, बरोबर. मग या इथं पण 2 आहेत तर तुम्ही एक असा दाखवा, हा दुसरा इलेक्ट्रॉन दाखवला.
याच्याजवळ आता काय होईल बघा, तर न्यूक्लियसवरती चार्ज किती आहे, तर न्यूक्लियसवरती चार्ज आहे आता +5, कारण ॲटॉमिक नंबर 5 आहे म्हणजे +5 चार्ज आहे. आणि या इलेक्ट्रॉनला ओढणारे किती जण झाले, आता 5 जण. म्हणजे झालं काय बघा, जेव्हा तुम्ही लेफ्टकडून राईटकडे चालले होते ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस 1 बाय 1, एक एकनं काय होऊ राहिलं, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होऊ राहिला. त्याच्यासोबतच काय म्हणणार आपण, जो इलेक्ट्रॉन आहे तर जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे एंटर्स इन द सेम शेल, सेम सेलमध्ये चालला तो बघा. याच्यात एक इलेक्ट्रॉन कोणत्या शेलमध्ये, दुसऱ्यामध्ये. याच्यात अजून एक इलेक्ट्रॉन आला दुसऱ्यामध्येच, याच्यात अजून एक इलेक्ट्रॉन आला दुसऱ्यामध्येच. म्हणजे जो इलेक्ट्रॉन ॲड होत आहे तो सेम शेलमध्ये ॲड होत आहे. त्याच्यासोबतच चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस इन्क्रीजेस बाय 1 युनिट. बघा पॉझिटिव्ह चार्ज काय होऊ राहिला, 1 युनिटने इन्क्रीज होऊ राहिला. पहिले +3 होता, +4 झाला, +4 झाला. हेन्स अट्रॅक्शन बिटवीन आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस इन्क्रीजेस. याचा रिझल्ट काय झाला, जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे आणि न्यूक्लियस आहे याच्यामधलं अट्रॅक्शन वाढलं. का, कारण या निगेटिव्हला ओढणारे +3 होते, या निगेटिव्हला ओढणारे +4 आहेत, या निगेटिव्हला ओढणारे +5 आहेत. म्हणजे ओढणाऱ्यांची खेचणाऱ्यांची संख्या वाढली, खेचणाऱ्यांची संख्या वाढली म्हणजे साईज काय होणार, कमी होणार. म्हणजे काय झालं की जे अट्रॅक्शन वाढलं आणि अट्रॅक्शन वाढल्यामुळे जे ॲटॉमिक रेडियस आहे ते ॲटॉमिक रेडियस काय झाली, डिक्रीज झाली. आणि ॲटॉमिक रेडियस जर डिक्रीज झाली म्हणजे ॲटॉमिक साईज पण काय झाली, डिक्रीज झाली. म्हणजे आपल्या हे लक्षात आलं. आता काय लक्षात आलं बघा, जेव्हा तुम्ही लेफ्टकडून राईटकडे जाता तेव्हा ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस 1 बाय 1, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन सेम शेल. इलेक्ट्रॉन तुमचा सेम शेलमध्ये चालला. इथं शेल कोणती आहे, दुसरी. इथं पण दुसरी शेल आहे, इथं पण दुसरी शेल आहे. शेल तुमची चेंज होऊन नाही राहिली. ॲट द सेम टाइम पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस इन्क्रीजेस बाय 1 युनिट. आणि तेव्हाच काय होत आहे, जो न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो एक युनिटनं काय होत चालला, वाढत चालला. हेन्स द अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. हे अट्रॅक्शन काय होऊ राहिलं, वाढू राहिलं. आणि अट्रॅक्शन वाढलं म्हणजे द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन मधलं डिस्टन्स डिक्रीज होत चाललं. आणि डिस्टन्स डिक्रीज झालं म्हणजे ॲटॉमिक रेडियस काय झाली, डिक्रीज झाली. आणि ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झाली, काय समजलं तुम्हाला, ॲटॉमिक रेडियस जे आहे ते काय झाली, डिक्रीज झाली. याचाच अर्थ तिथं ॲटॉमिक साईज जे आहे, ॲटमची जे साईज आहे ते पण काय होणार, डिक्रीज होणार. बघा हा ॲटम मोठा दिसते, हा त्याच्यापेक्षा छोटा, हा त्याच्यापेक्षा छोटा, असे छोटे छोटे होत जाणार. म्हणजे ॲटॉमिक साईज काय होते, डिक्रीज होते. म्हणजे आपल्याला पिरियॉडिक ट्रेंड आता माहीत झाला. काय पिरियॉडिक ट्रेंड आहे आपला, आता 2 गोष्टी बघितल्या आपण. परत एकदा रिकॉल करतो कोणत्या आहेत त्या 2 गोष्टी. एक आहे टॉप टू बॉटम किंवा डाऊन द ग्रुप म्हणतो आपण. पहिली जे केस आहे इन ग्रुप, इन ग्रुप म्हणतो आपण त्याला. आणि इन ग्रुप काय असते, टॉप टू बॉटम. काय असते, टॉप टू बॉटम. किंवा आपण त्याला काय म्हणतो, डाऊन द ग्रुप, डाऊन द ग्रुप. आणि दुसरी जे केस आहे आपल्याजवळ ते दुसरी केस आहे इन पिरियड. आणि त्यालाच म्हणतो आपण फ्रॉम लेफ्ट टू राईट. कुठून कुठं, फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्टकडून जर आपण राईटकडे गेलो पिरियडमध्ये, बरोबर. तर काय झालं इथं, तर ग्रुपमध्ये जर बघितलं तुम्ही तर जे ॲटॉमिक रेडियस आहे ते ॲटॉमिक रेडियस काय झाली होती, इन्क्रीजेस. ग्रुपमध्ये काय झाली, इन्क्रीजेस. ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज झाली याचाच अर्थ जे ॲटॉमिक साईज आहे ते ॲटॉमिक साईज पण काय झाली, इन्क्रीज झाली. ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज झाली म्हणजे ॲटॉमिक साईज पण इन्क्रीज झाली ग्रुपमध्ये. टॉप टू बॉटम, डाऊन द ग्रुप. किंवा पिरियडमध्ये जर बघितलं तर पिरियडमध्ये काय दिसलं तुम्हाला, तर सर्वात आधी ॲटॉमिक रेडियसचं काय झालं बघा, ॲटॉमिक रेडियस. तर हे काय झाली, डिक्रीज झाली. म्हणजे काय येणार, डिक्रीजेस. आणि ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झाली याचाच अर्थ जे ॲटॉमिक साईज आहे ते ॲटॉमिक साईज पण काय झाली, डिक्रीज झाली. मग आता हे आपल्याला माहीत झालं की ॲटॉमिक रेडियस पण डिक्रीज झाली, ॲटॉमिक साईज पण काय झाली, डिक्रीज झाली. तर हे पिरियॉडिक ट्रेंड आहे कशामधला, ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस मधला.